मी आता बकऱ्याचं मटण बनवतो. त्याच्यासाठी आपली तयारी करू होई पहिली. कांदो कापलो बारीक, उभो कांदो कापलो, सुक्या खोबऱ्या थोडा आणि ओला थोडा खोबरा, लसूण आणि आला सगळा भाजून घेतला, चांगला खरपूस भाजला आणि मिक्सरला लावला ते बारीक. आणि इकडे आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि 2-4 हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून पेस्ट केली. आणि नंतर मटण चांगला धुवून स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यात हळद टाकली, थोडा मीठ टाकला आणि धना जिरा पावडर टाकली आणि मालवणी मसाला थोडं टाकलो. आणि आता पेस्ट टाकतलो आणि पेस्ट टाकली काय जरा मुरत ठेव होया. मुरत ठेवला, सगळं मस्तपैकी लावायचं, त्याला अर्धा तास मुरत ठेवायचा. मुरला काय नाही इकडे पाणी हे कुकर ठेवायचं उकडण्यासाठी. कुकरमध्ये बरा उकडता. तेल घातला 4 चमचे, कांदा एक घातला मोठा, चांगला परतलो कांदो लाल होईपर्यंत. जरा कलर पुरतो मालवणी मसाला टाकू होय त्याच्यात, मग कलर जरा बरं दिसतं. तेलात टाकलो मसालो काय बरं परतला ना, बरं लाल झालो का त्याच्यातनं हे कांदो चांगलं मुरलो काय ह्याच्या तेलात वगैरे, आणि मसाला मुरलो काय मटण टाकायचा. मटण टाकला, मटण टाकला काय जरा पाणी सुटेपर्यंत ते परतायचं. बरा पाणी टाकायचं नाही आधी, सुक्या तसाच परतायचा. पेस्ट लावलेला असतं सगळा ना मुरलेला. आणि जरा झाकण लावून ठेवायचं थोडा वेळ. झाकण लावून जरा 5 मिनटं ठेवायचा. तो पाणी सुट्टाला बरा ढवळून जरा घ्यायचा. पाणी सुटला काय 5 मिनटं झाली काय त्याचा गरम पाणी तांबीवर वतायचा. आणि झाकण लावून ठेवायचं, ढवळायचा. आणि नंतर झाकण लावला का 5-7 शिटे करायचे, 5-7 शिट्या करायचे काय बरा उकडतला मटण. मटण जरा शिजाक जरा जड असतं ना ते. शिट्या झाली इकडे वाटण वगैरे लावून घ्यायचं सगळं मिक्सरला, कांदा खोबऱ्याचा. आणि मग त्याच्यात टाकायचं ते हवा तेवढा आपण कमी जास्त घालायचं खोबरं. शिजला काय आधी बघायचं, शिजलं काय हाताने हे करून दाबून जरा बघायचा शिजलं काय. मग असं नरम लागलं हातात काय ठेवायचा. आणि त्याच्यात हे टाकायचं, वाटप टाकायचा. आणि हवं तेवढा आपलं घट्ट पातळ सुक्या हव्यात असा करायचा आपण. मग झाला. जरा ढवळायचा बरा, हवं तेवढं पाणी पाहिजे तर घालायचं अजून, कसं हवा तसं करायचा. कोणाक पातळ हवा, कोणाक साधारण हे व्हा सुक्या हवा, थपथपीत असा करायचा. आणि जरा झाकण लावून ठेवायचा. उकळी आली काय झालं. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.